क्रायरोप्रॅक्टर जो प्रकार आहे तो ॲक्यूट कंडिशनमध्ये, काही क्रोनिक कंडिशनमध्ये, काही सब ॲक्यूट आणि सब क्रोनिक कंडिशनमध्ये होऊन जे मिसअलाइन झाले, पुढे मागे वर खाली गेलेले आहेत, हे दिस इज द नर्वोस्कोप. हे आम्ही मानेपासून मणक्याच्या माकड हाडापर्यंत प्रेशर चेक करतो की नक्की पेशंटला त्रास हा कुठे आहे, मणका पुढे मागे उजवीकडे डावीकडे कुठे गेलाय ते चेक करून तो मणक्याला त्या वर्टेब्रल सेगमेंटला परत रिअलाइन करणं म्हणजे क्रायरोप्रॅक्टर. त्यात हाड वैद्य. काही लोकांना बऱ्याच वेळा मान मोडून घ्यावीशी वाटते, कंबर स्वतःला मोडून घ्यावीशी वाटते, बिकॉज तिथं तो मणका हा अडकला जातो फॅसेट, आणि तो जोपर्यंत निष्ठत नाही त्या जागेतनं, तो रिअलाइन होत नाही, नॉर्मलला येत नाही, तोपर्यंत पेशंटला सारखं वाटतं काहीतरी मोडून घ्यावं. काही लोक कंबर मोडून येतात, काही लोक मान स्वतःहून मोडतात, काही लोक न्हाव्यांकडे जाऊन मोडतात, पण ती जागेवरती योग्य बसत नाही, बिकॉज त्याला योग्य सेगमेंट कोणता हल्लाय त्याला परत जर रिअलाइन केलं तर नक्कीच पेशंटला क्रायरोप्रॅक्टर सेशननी बरं वाटतं. ह्याचं एक मेन जे आहे की त्याचं डायग्नोसिस करणं की नक्की कुठला मणका मिसअलाइन आहे, कुठे हल्लाय, कुठे हलवायचंय, कुठे पुढे ढकलायचंय, मागे ढकलायचंय, वर उचलायचंय, खाली उचलायचं, हे खूप स्किल आहे. हे असं नाहीये की नुसतं धड 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 सगळे मणके ओढून बसवले याचा अर्थ ते बसले असं होत नाही.